15वा पाठ बघूया. इस्रायल. इस्रायल हा चिमुकला देश नैऋत्य आशियात भूमध्य समुद्रालगत वसला आहे. हा समुद्र लक्षात राहू द्या. आपला भारत कोणत्या महासागराजवळ येते? हिंदी महासागराजवळ. हे तुम्हाला लगेच आठवलं पाहिजे असे काही शब्द वाचताना. यावरून तुमचं रिव्हिजन छान होईल आणि एक्स्ट्रा वेळ द्यायची गरज पडणार नाही रिव्हिजनला. 1948 साली या देशाची निर्मिती झाली. यावरून आपल्या देशाची निर्मिती कधी झाली हे आठवलं पाहिजे. अनेक वर्ष विस्थापित जीवन जगणाऱ्या ज्यू लोकांनी राष्ट्रभक्तीने प्रेरित होऊन एकात्मतेच्या जोरावर या देशाचा विकास साधला. विस्तार व सीमा बघूया. या देशाचा विस्तार 29°30' उत्तर ते 33°15' उत्तर अक्षरवृत्त आणि 34°17' पूर्व ते 35°41' पूर्व रेखावृत्त असा आहे. या देशाच्या उत्तरेस लेबनॉन, ईशान्येस सिरिया, पूर्वेस जॉर्डन आणि नैऋत्येस इजिप्त हे देश आहे. देशाच्या पश्चिमेस भूमध्य समुद्र आहे, तर दक्षिणेस अकाबाचे आखात आहे. हे आखात लक्षात राहू द्या. जोड्या लावामध्ये वगैरे विचारलं जाते. प्राकृतिक विभाग बघूया. प्राकृतिक रचनेच्या दृष्टीने इस्रायल देशाचे पश्चिम किनारपट्टी, मध्यवर्ती टेकड्या, खचदरी व दक्षिणेकडील वाळवंट असे 4 प्रमुख विभाग होतात. पश्चिम किनारपट्टी अतिशय चिंचोळी आहे. या देशाचा उत्तर व मध्यवर्ती भाग हा जास्त उंची असलेला प्रदेश आहे. यातील गॅलिली पर्वतरांगा व इस्रायलमधील सर्वात उंच प्रदेश आहे. बघा, गॅलिली पर्वतरांगा हा इस्रायलमध्ये सर्वात उंच प्रदेश आहे. हे विचारलं जाऊ शकते आपल्याला जोड्या लावामध्ये वगैरे. हरमॅरॉन हा पर्वत शिखराची उंची समुद्रसपाटीपासून 1208 मीटर आहे. हा पर्वतरांगा लक्षात राहून द्या. समोर बघूया. सिरियापासून आफ्रिकेपर्यंत पसरलेल्या जगातील सर्वात खोल खचदरीचा काही भाग इस्रायलमध्ये येतो. बघा, हे लक्षात राहू द्या. सिरियापासून आफ्रिकेपर्यंत पसरलेल्या जगातील सर्वात खोल खचदरी आहे. इस्रायलमधील ही खचदरी त्याच्या उत्तरेकडील सीमारेषेपासून दक्षिणेस अकाबाच्या आखातापर्यंत गेली आहे. याच भागात जगातील सर्वात जास्त शांतता असलेला मृत समुद्र आहे. बघा, हे लक्षात राहू द्या. जगातील सर्वात जास्त शांतता असलेला समुद्र कोणता? मृत समुद्र. खचदरीची सर्वात जास्त खोली मृत समुद्राच्या दक्षिण भागात सेडॉम येथे आहे. हे ठिकाण लक्षात राहू द्या. सेडॉम. इस्रायलमध्ये नेगेव हा वाळवंटी प्रदेश दक्षिणेस आहे. बघा, नेगेव हा वाळवंटी प्रदेश कुठे आहे? इस्रायलमध्ये आहे. लक्षात राहू द्या. त्याचा आकार सर्वसाधारणतः त्रिकोणी आहे. हे वाळवंट विस्तीर्ण असून बीरशेबा या शहरापासून अकाबाच्या आखाताच्या किनाऱ्यापर्यंत पसरलेला आहे. समोर बघूया. हवामान बघूया. इस्रायल वाळवंटी प्रदेशात असल्यामुळे उन्हाळ्यात तापमान जास्त असून हवा कोरडी असते. उन्हाळ्याच्या सुरुवातीला उष्ण व कोरडे वारे वाहतात. या वाऱ्यांना तेथे खमसीन वारे म्हणतात. बघा, खमसीन वारे हे कुठे वाहतात? इस्रायलमध्ये. या वाऱ्यांमुळे येथे वाळूची वादळे होतात. बघा, हे वैशिष्ट्य लक्षात राहू द्या. या वाऱ्यांमुळे येथे वाळूची वादळे होतात. भूमध्य समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांमुळे पश्चिम किनारपट्टीवर हवामान सौम्य होते. समुद्र किनाऱ्यापासून दूर असलेल्या जॉर्डन नदीचे खोरे व नेगेव वाळवंटाच्या भागात तापमान जास्त असते. हिवाळ्यात हवा थंड व आल्हाददायक असते. काही वेळेस गॅलिलीच्या पर्वतातील उंच भागात हिमवृष्टी होते. हा देश भूमध्य सागरी हवामानाच्या प्रदेशात येत असल्याने पाऊस प्रामुख्याने हिवाळ्यात पडतो. बघा, हे लक्षात राहू द्या. पाऊस प्रामुख्याने हिवाळ्यात का पडतो? कारण इस्रायल हा देश भूमध्य सागरी हवामानाच्या प्रदेशात येते. याचा कालावधी साधारणपणे ऑक्टोबर ते मार्चपर्यंत असतो. वार्षिक सरासरी पर्जन्य 530 मिमी इतका असते. वार्षिक सरासरी पर्जन्यमान 530 मिमी इतकी असते. पर्जन्यमान साधारणतः पश्चिमेकडून पूर्व व दक्षिणेकडून कमी होत जाते. गॅलिलीच्या पर्वतमय प्रदेशात
प्रतिवर्षी सुमारे 1120 मिमी इतका पाऊस पडतो, तर मृत समुद्राच्या दक्षिणेला सुमारे 30 मिमी इतका पाऊस पडतो. वनस्पती बघूया. कमी पाऊस, पाण्याची कमतरता आणि वालुकामय मृदा या प्रतिकूल घटकामुळे येथे दाट वने नाहीत. बघा, दाट वने का नाही आहे? कारण की कमी पाऊस आहे, पाण्याची कमतरता आणि वालुकामय मृदा या प्रतिकूल घटकामुळे येथे दाट वने नाही. वाळवंटात आढळणारी बाभळीसारखी काटेरी झाडे, खजुरांची झाडे तसेच क्रोकस, ट्यूलिप ही फुलझाडे येथे आढळतात. बघा, हे फुलझाडे आहे, हे लक्षात राहू द्या. समोर बघूया. प्राणी बघूया. कोल्हा, तरस, हरिण, रानमांजर, मुंगूस इत्यादी प्राणी येथे आढळतात. कोकिळा, लार्क, वाळवंटी प्रदेशातील कबूतर इत्यादी पक्षी येथे पाहायला मिळतात. व्यवसाय बघूया. शेती. येथील शेती वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीची आहे. किबूस व मोशाव हे 2 शेत वसाहतीचे प्रकार येथे आहे. हे 2 प्रकार लक्षात राहू द्या. किबूसमध्ये लोकांचे गट एकत्र येऊन सरकारी जमिनीवर शेती करतात व सरकार त्यांच्या गरजा पूर्ण करतात. मोशावमध्ये लहान आकाराची जमीन असलेले शेतकरी एकत्र येऊन सहकारी तत्वावर शेती करतात. हे दोनही लक्षात राहू द्या. पाण्याची कमतरता ही या देशातील पर्यावरणीय समस्या आहे, परंतु या देशातील कल्पक लोकांनी जलसंवर्धनाचे अतिशय परिणामकारक असे विविध उपाय योजले आहे. कृत्रिम पाऊस, ठिबक सिंचन, तुषार सिंचन हे आपल्या सिलेबसमध्ये आहे MPSCच्या. इत्यादी योजना राबवल्या आहे. जवळजवळ सर्व शेती सिंचनावर आधारलेली आहे. समोर बघूया. भाजीपाला, बीट, कापूस इत्यादी प्रकारची पिके येथे घेतली जातात. लिंबू, जाफा, संत्री, मोसंबी, द्राक्ष इत्यादी फळे तसेच विविध फुले यांची बागायती शेती येथे विकसित झाली आहे. शेतीत यंत्राचा वापर केल्यामुळे श्रमांची बचत व उत्पादनात वाढ झाली आहे. मासेमारी बघूया. भूमध्य समुद्राच्या किनारी भागात मासेमारी व्यवसाय विकसित झाला आहे. खाणकाम बघूया. मृत समुद्राजवळच्या किनाऱ्यावर पोटॅश, जिप्सम, खनिज, मीठ, इलाटजवळ तांबे, गाझापट्टीजवळ खनिज तेल, निगेवजवळ फॉस्फेटचे मोठे साठे आहे. गाझापट्टी हे नाव लक्षात राहू द्या. या खनिज संपत्तीवर आधारित खाणकाम व्यवसाय येथे चालतो. उद्योग बघूया. या देशात औषधे, सौंदर्य प्रसाधने, कागद, टायर निर्मिती इत्यादी उद्योग आहे. त्यांना लागणारी ऊर्जा देशातच निर्माण होते. विमान बांधणी व त्याची दुरुस्ती करणे, खनिज तेलाचे शुद्धीकरण, रसायने, पोलाद निर्मिती इत्यादी कारखाने देखील येथे आहे. तसेच हिऱ्यांना पैलू पाडण्याचा उद्योगही येथे मोठ्या प्रमाणात चालतो. औद्योगिकरणामुळे शहराची वाढ झपाट्याने झाली आहे. बघा, हे आपल्याला भूगोलमध्ये विचारलं जाते. औद्योगिकरणामुळे शहराची वाढ झपाट्याने झाली आहे. असे सोपी प्रश्न भूगोलमध्ये विचारले जाते. व्यापार बघा. तेल अवीवसारखी औद्योगिक शहरे या देशात आहे. जागतिक व्यापाराच्या दृष्टीने भूमध्य समुद्राची किनारपट्टी महत्त्वाची ठरत आहे. या देशाचा व्यापार मुख्यतः अमेरिकेची संयुक्त संस्थाने, बेल्जियम, नेदरलँड, युनायटेड किंगडम या देशाशी चालतो. हे आपल्या महत्त्वाचं नाही आहे. समोर बघूया. वाहतूक बघूया. येथे रस्ते हे देशांतर्गत वाहतुकीचे प्रमुख साधन आहे. हवाई व सागरी मार्ग यांचाही वापर होतो. हैफा, इलाट, तेल अवीव सारखी महत्त्वाची बंदरे आहे. हे लक्षात घ्या. हैफा, इलाट, तेल अवीव हे काय आहे? तर हे बंदरे आहे. जलसंपत्ती बघूया. जॉर्डन व इस्रायल यांच्या सीमेवरून वाहणारी जॉर्डन नदी जलसंपत्तीच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. बघा, जॉर्डन व इस्रायलच्या सीमेरेषेवरून कोणती नदी वाहते? जॉर्डन नदी वाहते. उत्तरेकडील गॅलिली सरोवर या देशातील गोड्या पाण्याचे सर्वात मोठे सरोवर आहे. येथून अनेक जलवाहिन्या, कालवे, बोगदे यांच्या सहाय्याने दक्षिणेकडील नेगेवच्या वाळवंटात सुद्धा पाणी पुरवठा करण्यात हा देश यशस्वी झाला आहे. तेथून त्या पाण्याचा पंपाच्या सहाय्याने उपसा करून त्याचा विविध ठिकाणी पुरवठा केला जातो. अशा रीतीने हा देश वाळवंटी भागात असून सुद्धाही
पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनला आहे. लोकजीवन बघूया आपण. या देशात ज्यू, अरब, बहाई इत्यादी लोक राहतात. अनेक धर्म या भूमीवर उदयास आले आहे. देशाची प्रमुख भाषा हिब्रू असली तरी सरकारी कामकाज हिब्रू, अरबी व इंग्रजी भाषांमधून चालते. ज्यू लोक मोठ्या प्रमाणात शहरात स्थायिक झाले आहे. बदाऊन हे भटक्या जमातीचे लोक ग्रामीण भागात राहतात. बघा, बदाऊन हे भटक्या जमातीचे लोक आहे जो इस्रायलमध्ये राहतात. हे लक्ष द्या. पर्यटन व प्रमुख शहरे बघूया. या देशाला भेट देण्यासाठी, विशेषतः शेतीत केलेल्या प्रयोग पाहण्यासाठी जगभरातून अनेक पर्यटन येथे आवर्जून येतात. जेरुसलेम बघूया. ही इस्रायल देशाची राजधानी आहे. हे शहर जुडिया टेकड्यावर वसलेले आहे. बघा, जेरुसलेम हे कोणत्या टेकड्यावर वसलेले आहे तर जुडिया टेकडीवर बसलेले आहे. येथे अनेक धार्मिक स्थळे आहे. या शहरातून हिब्रू विश्वविद्यालय आहे. या शहरात हिब्रू विश्वविद्यालय आहे. तेल अवीव बघूया. हे आधुनिक शहर भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यालगत वसले आहे. हे व्यापाराचे प्रमुख केंद्र आहे. अनेक कारखाने, शेती संस्था, बँका, प्रकाशन संस्था येथे आहे. हैफा भूमध्य समुद्र किनाऱ्यावर माउंट कार्मेलच्या उतारावर हे शहर वसलेले आहे. या शहरात रस्त्याच्या दुतर्फे वृक्षरांगा, अनेक बागा, पाईनची जंगले आहेत. निसर्ग सौंदर्याने नटलेले असे हे प्रमुख बंदर आहे. इलाट हे दक्षिणेकडील अकाबाच्या आखातातील एकमेव बंदर आहे. या बंदरामुळे हिंदी महासागरीय देशाशी व्यापार करणे सुलभ झाले आहे. हे लक्षात राहू द्या. या ठिकाणी हा पाठ संपवतो. आपण प्रश्न बघूया. इस्रायलच्या दक्षिणेस कोणते आखात आहे? पर्शिया, अकाबा, जॉर्जिया आणि जेरुसलेम. बघा, जेरुसलेम ही राजधानी होती. आपण एकच आखात बघितलं होतं या पाठामध्ये, अकाबाचे. इस्रायलच्या दक्षिणेस अकाबाचे आखात आहे. इस्रायलमध्ये दक्षिणेस हे बंदर आहे. कोणते बंदर आहे? इलाट. उन्हाळ्याच्या सुरुवातीला हे उष्ण कोरडे वारे वाहतात. कोणते? खमसीन. लू कुठे आहे? आपल्या भारतातील आहे. इस्रायल लोकांची प्रमुख भाषा कोणती? आपण बघितलं होतं, हिब्रू. इथे बघा, जेरुसलेम दिला आहे. हे राजधानीचे शहर आहे. आणि तेल अवीव हे काय होतं? व्यापाराचे केंद्र होते. आणि मोशाव हे काय होतं? शेत वसाहत होती. या ठिकाणी प्रश्न बघा. इस्रायल देशातील पर्जन्य वितरणात कोणती विविधता आढळते? या देशातील शेत वसाहतीचे वर्णन करा. पाणी टंचाईवर इस्रायल देशातील लोकांनी कोणते उपाय केले आहे? हे महत्त्वाचं आहे. पाण्याची समस्या सर्वांना आहे, म्हणून हे महत्त्वाचं पडेल. इस्रायलचे हवामान, इस्रायलचा व्यापार, इस्रायलचे प्राकृतिक विभाग. या ठिकाणी हा पाठ संपवतो. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळत राहील. थँक्यू.